सत्यभामेची असुरक्षिततेची भावना बहुपत्निकत्वाच्या चालीचा परिपाक आहे. तिच्यासाठी कृष्णाने इंद्राशी भांडण करून पारिजात द्वारकेला आणला खरा, पण बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी असे म्हणण्याची तिच्यावर पाळी आली. त्यामुळे श्रीकृष्णाचे रुक्मिणीवर जास्त प्रेम आहे की आपल्यावर, ही शंका तिला सतत सतावत राहिली. रुक्मिणी कृष्णाची पहिली पत्नी होती. विशेष म्हणजे त्यांचा प्रेमविवाह होता. ज्येष्ठत्वाच्या नात्याने तिला पट्टराणीचा मान मिळणे स्वाभाविक होते. तशात तिचा स्वभाव शांत, सोशिक व मनमिळावू होता. सत्यभामेसारखा तिचा राग सतत तिच्या नाकावर नसे. श्रीकृष्ण बाहेर जाताना बहुशा सत्यभामेलाच बरोबर घेऊन जात असे. त्याने रुक्मिणीला बरोबर नेल्याचे उल्लेख आढळत नाहीत. म्हणजे त्याचे झुकते माप सत्यभामेकडे होते असे समजायचे काय, की त्याचा खरा ओढा रुक्मिणीकडेच होता? कारण त्याच्या प्रेमाखातर ती घरदार सोडून, भावाला दुखवून त्याच्याबरोबर आली होती. आयुष्याच्या शेवटीही कृष्ण जगात नव्हता तरी सत्यभामेने रुक्मिणीचा मार्ग अनुसरला नाही, तर स्वतःसाठी तिने वेगळा मार्ग निवडला. यातून तिची वृत्ती स्पष्ट होते.